नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची गणित भाग 1 म्हणजेच बीजगणित या विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर 13 मार्च 2024 रोजी झालेला आहे। एकूण 40 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या 2022, 2023 आणि 2024 या वर्षाच्या इतर विषयांच्या पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका, द्वितीय सत्र, प्रथम सत्र प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील। पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका सोडवण्याच्या अगोदर आपण काही सूचना आहेत, त्या सूचना व्यवस्थित लक्षपूर्वक वाचून घेऊ। कारण ज्यावेळेस पेपर हातात पडतो तुम्हाला घाई झालेली असते, तुम्ही सूचना व्यवस्थित वाचत नाहीत, तेव्हाही वाचायच्या आहेत आणि आताही लक्षपूर्वक वाचायच्या आहे, जेणेकरून पेपर सोडवायला सोपे होईल। प्रश्न पहिला ए, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा। 4 गुणांसाठी 4 पर्याय योग्य निवडायचे आहे। पहिले, kx चा वर्ग वजा 7x अधिक 12 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 3 आहे, तर k बरोबर त्याचा a पर्याय बरोबर आहे 1, म्हणून आपण बघा त्या ठिकाणी जो योग्य पर्याय आहे त्याला टिक केलेली आहे। दुसरा प्रश्न, x अधिक 2y बरोबर 4 चा आलेख काढण्यासाठी y बरोबर 1 असताना x ची किंमत किती, त्याचा बी पर्याय आहे 2। तिसरे, दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे T7 बरोबर 4 व D बरोबर ऋण 4, तर A बरोबर त्याचा D पर्याय बरोबर आहे 28। चौथ्या प्रश्नाचा C पर्याय बरोबर आहे। बी प्रश्न, खालील उपप्रश्न सोडवा। 4 गुणांसाठी 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत। 1, जर 17x अधिक 15y बरोबर 11 आणि 15x अधिक 17y बरोबर 21 तर x वजा y ची किंमत काढा। आपण त्याचं उत्तर अभ्यासू। पहा या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे। समीकरण 1 व समीकरण 2 ची वजाबाकी करून आणि उत्तर आलेलं आहे x वजा y बरोबर ऋण 5। अशा पद्धतीने उत्तर सोडवायचं आहे। दुसरा प्रश्न बघा, त्याचं उत्तर पाहू आपण। क्रमिका दिलेली आहे आणि त्या क्रमिकेचे पहिले पद काढायचे आहे। पहा या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे T1 बरोबर 1। तिसरा प्रश्न, 100 रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजारभाव 150 रुपये आहे। जर दलालीचा दर 2% असेल तर एका शेअरच्या दलालीची रक्कम काढा। पहा या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे। शेअरच्या दलालीचा दर 2%, बाजारभाव 150, दलाली बरोबर 150 गुणिले 2/100 आणि उत्तर आलेले आहे बघा, एका शेअरच्या दलालीची रक्कम 3 रुपये। पूर्णपणे रीतनुसार तुम्हाला सोडून दाखवलेला आहे। चौथा प्रश्न, 2, 3, 5 या अंकांची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करण्याचा नमुना अवकाश लिहा। त्या ठिकाणी आपण उत्तर लिहून घेतलेलं आहे। एस बरोबर 23, 25, 32, 35, 52 आणि 53। प्रश्न दुसऱ्यातील ए प्रश्न, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करून लिहा 4 गुणांसाठी। पहा त्या ठिकाणी आपण कृती पूर्ण केलेली आहे। जर 0, 2 ही 2x अधिक 3y बरोबर k या समीकरणाची उकल असेल तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। आणि त्या ठिकाणी कृती दिलेली आहे, चौकटीत आपल्याला योग्य संख्या देऊन ती कृती पूर्ण करायची आहे। अगदी सोपा असा पेपर आहे। 2 कृती पूर्ण केल्यावर तुम्हाला लगेच 4 गुण मिळतील।
बघा एकूण 3 कृती दिलेल्या आहेत. आपण तिन्हीच्या तिन्ही कृती पूर्ण करू. दुसरी कृती, जर 2 आणि 5 ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत तर वर्ग समीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आणि तिसरी कृती आहे 2 नाणी एकाच वेळी फेकणे या प्रयोगाचा नमुना अवकाश व घटना ए व बी संच स्वरूपात लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. घटना ए, कमीत कमी एक छाप मिळणे आणि घटना बी, एकही छाप न मिळणे. या ठिकाणी आपण कृती पूर्ण केलेली आहे. दोन्ही नाणी एकाच वेळी फेकली असताना नमुना अवकाश यस आहे. त्या ठिकाणी आपण पूर्ण केलेलं आहे उत्तर. प्रश्न दुसऱ्यातला बी प्रश्न, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा 8 गुणांसाठी. म्हणजे प्रत्येक उपप्रश्नाला या ठिकाणी 2 मार्क मिळतील. पहिला प्रश्न, चौकोन ABCD आयत आहे. आकृतीत दिलेल्या माहितीचा उपयोग करून AX अधिक BY बरोबर C या स्वरूपात एक सामायिक समीकरणे तयार करा. त्याचं उत्तर पाहू आपण. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. ऋण x अधिक y बरोबर ऋण 4 हे एक समीकरण आणि दुसरं आहे ऋण x अधिक 2y बरोबर 4. दुसरा प्रश्न, खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. x चा वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0. याचे उत्तर पाहू आपण. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. त्याचं उत्तर आलेलं आहे ऋण 5 आणि 4. तिसरा प्रश्न, खालील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा. 7, 13, 19 आणि 25. त्याचे उत्तर. ए बरोबर 7, डी बरोबर 13 वजा 7 बरोबर 6 आणि एन बरोबर 19. आणि उत्तर येतं 19वे पद 115. चौथा प्रश्न, योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला असता तो पत्ता चित्रयुक्त असणे या घटनेची संभाव्यता काढा. या ठिकाणी आपण उत्तर सोडवलेलं आहे. आणि 5वा प्रश्न बघा कोणतेही 4 सोडवायचे आहे पण आपण या ठिकाणी 5 उदाहरणं अभ्यासू. खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे. त्यावरून वर्ग मर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता वितरण सारणी तयार करा. अतिशय सोपा असा प्रश्न आहे. दैनंदिन कामाचे तास, कर्मचाऱ्यांची संख्या दिलेली आहे. आपल्याला फक्त संचित वारंवारता तक्ता तयार करायचा आहे. 150 मध्ये 500 मिळवले, उत्तर आले 650. 650 मध्ये 300 मिळवले 950. 950 मध्ये 50 मिळवले 1000. प्रश्न तिसरा ए, खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करून लिहा. बघा 2 कृती दिलेल्या आहेत. कोणतीही एक कृती तुम्हाला 3 गुणांसाठी पूर्ण करायची आहे पण आपण या ठिकाणी दोन्हीही कृती पूर्ण करू. खालील वारंवारता वितरण सारणीत एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या वाहनांची संख्या आणि वाहनांमध्ये भरलेले पेट्रोल याची माहिती दिलेली आहे आणि त्यावरून वाहनात भरलेल्या पेट्रोलच्या आकारमानाचे बहुलक काढण्याची कृती पूर्ण करा. बघा वर्ग भरलेले पेट्रोल लिटरमध्ये आणि वारंवारता वाहनांची संख्या. कृती बघा दिलेल्या सारणीवरून. बहुलकीय वर्ग त्या ठिकाणी चौकटीत जागा पुरली नसती म्हणून मी या ठिकाणी लिहून घेतलेले आहे. बहुलकचे सूत्र आणि त्यानंतर त्यामध्ये संख्या टाकायची आहे आणि उत्तर येतं वाहनात भरलेल्या पेट्रोलच्या
आकारमानाचा बहुलक 4.55 लिटर आहे। लिटर हे तुम्ही लिहायचं आहे। आणि दुसरी कृती पहा, दोघांपैकी कोणतीही एक कृती लिहायची। खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची जीएसटी करासह एकूण किंमत 2360 रुपये आहे। जीएसटीचा दर 18% आहे, तर त्या कारची करपात्र किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। कारची विक्री किंमत जीएसटी सह आहे 2360 रुपये, जीएसटी दर आहे 18%, आणि समजा कारची करपात्र किंमत 1 रुपये आहे, जीएसटी बरोबर 18/100 गुणिले 1। मग खेळण्यातील कारची विक्री किंमत बरोबर करपात्र किंमत अधिक जीएसटी सूत्र 2360 बरोबर x अधिक 18/100 गुणिले x। पहा त्या ठिकाणी 118/100 गुणिले x, 2360 गुणिले 100 भागिले 118, म्हणून कारची करपात्र किंमत 2000 रुपये आहे। प्रश्न तिसऱ्यातील बी प्रश्न, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा। एकूण 4 प्रश्न दिलेले आहेत, कोणतेही 2 सोडवायचे आहेत 6 गुणांसाठी। म्हणजे एका उपप्रश्नाला या ठिकाणी 3 मार्क मिळतील, पण आपण 4च्या 4 उपप्रश्न अभ्यासू। पहिला प्रश्न, सूत्राचा उपयोग करून खालील वर्ग समीकरण सोडवा। 3m चा वर्ग वजा m वजा 10 बरोबर 0। पाहू त्याचं उत्तर। दुसरा प्रश्न, खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा। 3x वजा 4y बरोबर 10, 4x अधिक 3y बरोबर 5। पहा त्याचं उत्तर। तिसरा प्रश्न, 10 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स 25 रुपये बाजारभावाने विकत घेतले, त्यावर कंपनीने 30% लाभांश घोषित केला, तर एकूण गुंतवणूक किती? 50 गुणिले 25 बरोबर 1250 रुपये ही एकूण गुंतवणूक आहे। मिळालेला लाभांश किती? 150 रुपये हा मिळालेला लाभांश आहे। आणि गुंतवणुकीवरील परताव्याचा दर काढा। गुंतवणुकीवरील परताव्याचा दर आहे 12%। त्या ठिकाणी आपण उदाहरण सोडून घेतलेलं आहे। चौथा प्रश्न, एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा। घटना ए, छाप व मूळ संख्या मिळणे अशी आहे, आणि घटना बी, काटा व विषम संख्या मिळणे अशी आहे। पहा या ठिकाणी आपण उत्तर सोडून घेतलेलं आहे। प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा। 8 गुणांसाठी आहे हा प्रश्न। प्रत्येक उपप्रश्नाला या ठिकाणी 4 मार्क्स मिळतील। 2 उपप्रश्न सोडवले तर 8 मार्क्स मिळतील। आपल्याला या ठिकाणी 3 उपप्रश्न दिलेले आहेत। पहिला प्रश्न, एक टाकी 2 नळाच्या साहाय्याने 6 तासात पूर्ण भरते। ती टाकी भरण्यास लहान नळाला मोठ्या नळापेक्षा 5 तास जास्त लागतात, तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल? पहा या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे। व्हिडिओ पॉज करून प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे, उत्तरांची पडताळणी करून घ्यायची आहे, आणि ही सर्व प्रश्नपत्रिका आपल्या नोटबुकमध्ये सोडवायची आहे। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला ज्याही प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील त्या सर्व प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे।
आणि त्याचं उत्तर येतं मोठ्या नळाने टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ 10 तास व लहान नळाने टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ 10 + 5 = 15 तास. दुसरा प्रश्न दिलेला आहे. एका परीक्षेच्या निकालाच्या टक्केवारीचे वर्ग आणि त्या वर्गात असणारी विद्यार्थी संख्या खालील सारणीत दिलेली आहे. या सारणीवरून आयतालेख न काढता वारंवारता बहुभुज काढा. हा दुसरा प्रश्न आहे. आणि पुढचा आहे तिसरा प्रश्न. कविताने एका महिला बचत गटात महिन्याच्या पहिल्या दिवशी 20 रुपये, दुसऱ्या दिवशी 40 रुपये व तिसऱ्या दिवशी 60 रुपये अशा प्रकारे पैसे गुंतविल्यास तिची फेब्रुवारी 2020 या महिन्याची एकूण बचत किती? त्याचं उत्तर पाहू आपण. फेब्रुवारी 2020 म्हटले म्हणजे ते लीप वर्ष आहे आणि फेब्रुवारीची संख्या येईल मग 29 दिवस. कविताने केलेली बचत 20, 40, 60 अशी आहे. दिलेली अंकगणिती श्रेणी आहे. A = 20, D = 40 - 20 = 20 आणि N = 29. त्या ठिकाणी सूत्र दिलेलं आहे. सूत्रात संख्या टाकायच्या आहेत आणि उत्तर येतं 8700 रुपये. कविताची फेब्रुवारी 2020 या महिन्याची बचत 8700 रुपये आहे. पाचवा प्रश्न. खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा 3 गुणांसाठी. 2 उपप्रश्न दिलेले आहेत. कोणताही एक सोडवायचा आहे. आपण दोन्ही उपप्रश्न अभ्यासू. 1. शाळेच्या प्रशासनाने एका वर्षी विविध खेळावर खर्च केलेली रक्कम वृत्तालेखात दाखवलेली आहे. जर फुटबॉलवर खर्च केलेली रक्कम 9000 रुपये असेल तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. क्रिकेट 160°, कबड्डी 55°, फुटबॉल 45° आणि हॉकी 100°. A. खेळावर एकूण किती रक्कम खर्च केली आणि B. क्रिकेटवर किती रक्कम खर्च केली. आपण पूर्ण रीत पाहू. या ठिकाणी फुटबॉलवर होणारा खर्च होता 9000 रुपये. मग एकूण खर्च X रुपये मानू. फुटबॉलचा केंद्रीय कोन आहे 45° म्हणून फुटबॉलचा केंद्रीय कोन बरोबर 9000 भागिले X गुणिले 360. फुटबॉलचा केंद्रीय कोन आहे 45 बरोबर 9000 भागिले X गुणिले 360 आणि त्यांचा भागाकार केल्यानंतर एकूण खर्च येतो 72000 रुपये. आता क्रिकेटचा केंद्रीय कोन बरोबर Y भागिले 72000 गुणिले 360. क्रिकेटचा केंद्रीय कोन आहे 160 बरोबर Y छेद 72000 गुणिले 360. मग या ठिकाणी आपण लिहून घेतले 160 गुणिले 72000 भागिले 360. या ठिकाणी हा 0 गेला, हा 0 गेला. 36 ने भाग द्यायचा आहे 7200 ला. उत्तर आलं 200. म्हणजे किती राहिले 160 गुणिले 200. 160 गुणिले 200 केल्यानंतर उत्तर आलं 32000. क्रिकेटवर 32000 रुपये खर्च केले. आणि दुसरा प्रश्न आहे x + y = 4 या समीकरणाचा आलेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. A. रेषेने x व y या अक्षांशी तयार केलेल्या त्रिकोणाचा बाजूवरून प्रकार लिहा. समद्विभुज काटकोन त्रिकोण. आणि B. त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची 1/2 गुणिले 4 गुणिले 4 2 2 2 4 4 2 8 8 चौरस एकक. या ठिकाणी तुम्हाला आलेख काढायचा आहे आणि त्यानंतर या प्रश्नांची उत्तर लिहायची आहे. पण दोघांपैकी कोणताही एक होता म्हणून आपण 1 नंबरचा प्रश्न सोडवला. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली इयत्ता 10वीच्या वर्गाची बीजगणित या विषयाची प्रश्नपत्रिका पूर्ण झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.